नमस्कार, माझं नाव रसिका कुलकर्णी. आय एम द co-founder ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट, इंडियाज फर्स्ट स्पोर्ट्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट. ह्या ब्रँडची स्थापना आम्ही 2010 साली केली. माझे पती श्री निलेश कुलकर्णी, जे एक एक्स इंडिया क्रिकेट प्लेयर आहेत, त्यांनी त्यांची रिटायरमेंट 2010 साली डिक्लेअर केली फ्रॉम फर्स्ट क्लास अँड इंटरनॅशनल क्रिकेट. आणि ही ऑलवेज वॉन्टेड टू गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. समाजासाठी काहीतरी चांगलं काम करायची आमची इच्छा होती आणि म्हणून त्या कल्पनेमधूनच स्पोर्ट्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट IISMची स्थापना झाली. आम्ही जेव्हा सुरुवात केली 2010 साली, त्यावेळी हा विषय खूपच नवीन होता लोकांसाठी आणि अजिबातच अवेअरनेस आपल्या देशामध्ये नव्हता आणि त्यामुळे हे काम तसं खूप कठीण होतं. पहिली 5 वर्ष तर आम्हाला खूप संघर्ष करावा लागला, कारण जेव्हा तुम्हाला तुमची वर्थ प्रूव्ह करायची असते तेव्हा प्रचंड मेहनत, प्रचंड कष्ट आणि प्रचंड फोकस ही आपल्याला काम करावं लागतं आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम केलं. आज ह्या ब्रँडला 16 वर्ष पूर्ण होत आहेत. आमच्याकडे पहिल्या वर्षी 80 मुलं आलेली होती जो हा कोर्स परस्यू करत होते आणि आज आमच्याकडे 950 पेक्षाही जास्ती मुलं आहेत जी आपल्या कॅम्पसवर आहेत आणि जी स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि स्पोर्ट्स सायन्स मधल्या विविध कोर्सेस परस्यू करतायत आणि डिग्रीसाठी प्रयत्न करतायत. आज आपल्याकडे ह्या संस्थेमध्ये जवळजवळ 60% मुलं ही ॲथलीट्स आहेत. म्हणजे कुठल्या ना कुठल्या स्तरावर ही मुलं आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी किंवा आपल्या तालुक्यासाठी त्यांनी रिप्रेझेंट स्वतःला केलेलं आहे वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये. आणि ही जेव्हा कल्पना आमच्या डोक्यामध्ये आली असं आपण म्हणू शकतो, किंवा आम्हाला जेव्हा असं वाटलं की ही इन्स्टिट्यूट आपल्याला खूप काय म्हणतो की स्थापन केल्यानंतर इट इज जस्ट नॉट अबाउट giving degrees to the students, but we can generate a lot of employment in the country. आणि आज आमचं जे विजन आहे किंवा जे आमचा फोकस आहे ते 2036 ला जे काही भारताला ऑलिम्पिक्स होस्ट करायची संधी मिळणार आहे त्याचीच ही तयारी चालू आहे असं मी म्हणेन. 2020 साली इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंटला राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं फॉर प्रमोशन ऑफ स्पोर्ट अँड डेव्हलपमेंट इन द कंट्री. आणि हा खूप मानाचा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे. आम्ही खूप CSR ॲक्टिव्हिटीज पण ह्या 16 वर्षामध्ये केलेल्या आहेत. जसं की आम्ही 2 नॅशनल अँथम्स स्पोर्टिंग हिरोजना घेऊन आम्ही प्रोड्यूस केली, कन्सेप्च्युलाइज आणि प्रोड्यूस केली. आणि त्याच्यामधनं आम्हाला सगळ्या समाजाला एक मेसेज द्यायचा होता. पहिलं जे आम्ही केलं ते 2016 साली केलं, जिथे भारताचे लेजंड्स त्या व्हिडिओमध्ये त्यांनी फीचर केलेलं आहे. राईट फ्रॉम भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर टू सुनील गावस्कर सर, धनराज पिल्ले सर, त्याच्यानंतर सानिया मिर्झा, महेश भूपती, बायचुंग भुटिया, या सगळ्या लोकांचा सहभाग त्या नॅशनल अँथममध्ये आहे. आणि आम्ही एक मेसेज त्याच्यामधनं सगळ्या लोकांना दिला आहे, ते म्हणजे अपने बच्चों के पैरों में अपने देश की मिट्टी लगने दो. कारण आजकाल जी मुलं आहेत ती जास्तीत जास्त गॅजेट्सवर आहेत आणि त्यांना खरोखर खेळ खेळण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओ आम्ही तेव्हा रिलीज केला. आणि इंडिया हॅज ऑलवेज बीन अ स्पोर्ट्स वॉचिंग नेशन आणि इंडिया नीड्स टू बी अ स्पोर्ट्स प्लेईंग नेशन, कारण आपल्याला जास्तीत जास्त मेडल्स इंडियाला मिळवायची आहेत आणि त्याचीच ही सगळी तयारी आहे असं मी म्हणेन. आणि 2020 साली जेव्हा टोकियो ऑलिम्पिक्स झाली त्याच्यानंतर आम्ही एक परत नॅशनल अँथम केलं या सगळ्या विनर्सना घेऊन. आणि त्याचा जो मेसेज होता तो होता, खेल रगों में बहने दे जब मन में है मैदान. जर तुमच्या मनामध्ये मैदान असेल तर तुम्ही कुठलाही खेळ, जरी कुठलीही ॲडव्हर्सिटी, काहीही चॅलेंजेस असतील तरी तुम्ही ते पूर्ण करू शकता. कारण त्या वर्षी आपल्या सगळ्या पॅरा ऑलिम्पियन्सनी खूप मेडल्स आपल्या देशासाठी आणली आणि भारताचं नाव जगाच्या नकाशावर त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. आणि हे असे विविध उपक्रम आम्ही ह्या संस्थेच्या माध्यमातून
करत आलेलो आहोत. आता अर्थसंकेतचा जो महाराष्ट्राचा फेवरेट ब्रँड आहे त्याच्यामध्ये पण आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे. तर मी सगळ्यांना हीच विनंती करते की आम्हाला पुरेपूर मतं द्या आणि आम्हाला मोस्ट इनोव्हेटिव्ह और मोस्ट पॉप्युलर ब्रँड और मोस्ट कस्टमर सर्व्हिस ओरिएंटेड ब्रँड हे मत आम्हाला प्लीज द्या. थँक्यू.